आपण याच्यात AI टेक्नॉलॉजीचा पण वापर केलेला आहे आणि आपल्या मॅनेजमेंटनुसार आपल्याला ते उत्पादन तेवढं भेटू शकतं. वन हायब्रिड आहे ही. लाल कांदा घेऊ. नाही हा पण उन्हाळीचाच आहे. ही आपली नेदरलँडहून आणलेलं बी आहे. नेदरलँडहून हो, हे फॉरेनचं बी आहे. याच्यात आपल्याला उत्पादन खूप भेटतं. हे 25 ते 50 टन पर एकर आपण उत्पादन लावू शकतो. एवढं. हो. आता मित्रांनो ॲग्रोस्टारनं सुद्धा त्यांचे वाहन तयार केलेले आहे. कांदे, वांगे, फुलं, मिरची संपूर्ण प्रकारची यांनी तयार केलेलं आहे. यांची सुद्धा एक इथं KVK मध्ये प्लॉट आहे. ही खोलवर मुळे गेल्यामुळे ती लॉजिंग रब्बी म्हणजे रब्बीची खरीपची कशी? आणि दोन्ही सीझनला चालतो. तुम्ही खरीपला बी चालू शकता, रब्बीला बी चालू शकतो. एकरी ॲव्हरेज काय आहे? एकरी मुरघासासाठी तुम्ही 27 ते 30 टनापर्यंत एकरी मुरघास काढले. त्याचं आम्ही टेस्ट मुले लावलेत बघा इथं व्हिडिओ त्यांचं बॅनर. त्या कंपनीबद्दल आम्हाला थोडं माहिती द्या. तुमचे प्रोडक्ट कोणते काय पुरी माहिती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी KB बायो ऑर्गॅनिक्स मधून निलेश भोर आपले संवाद साधताय. तर आमची KB बायो ऑर्गॅनिक्स ही भारतातली पहिली ऑर्गॅनिक औषधां निर्मिती करणारी कंपनी असून आमच्या कंपनीचे जवळपास 22 प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी जर तुम्हाला सांगायला गेलं तर बॅलन्स्टिक नावाचं स्टिकर आपल्या आहे. तर हे सर्वोत्तम स्टिकर म्हणून याचा गौरव झाला आहे. ते त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये pH फवारणीच्या पाण्याचा pH नियंत्रित करणे, त्याचबरोबर सिलिकॉन बेस, त्याचबरोबर सुपर स्प्रेड म्हणून काम करतं. तर शेतकऱ्यांनी त्याला खूप मोठी पसंती दिली असून खूप मोठे शेतकरी महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये त्याचा वापर करतायत. त्याचबरोबर आपल्या कंपनीचं आत्ताच नुकतंच आपण मायकोरिस नावाचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे. ते मायकोरायझा 3D टेक्नॉलॉजीवर आधारित मायकोरायझा आपण मार्केटमध्ये आणलेलं आहे आरो टेक्नॉलॉजीमध्ये. त्याला सुद्धा आता हे स्टिकरच्या बारेत खासियत काय आहे? तुम्ही म्हणताय का आम्हाला सर्वोत्तम स्टिकर मानले गेलेले आता स्टिकर सर्वप्रथम स्टिकर आमचं जे स्टिकर आहे ते फवारणीच्या पाण्याचा pH नियंत्रित करतं. त्याच्याबरोबर दुसरे सिलिकॉन बेस, त्याचा बेस हा सिलिकॉन आहे. आपल्याला कल्पना असेल सिलिकॉन जर आपण जर फवारणी केली, उदाहरणार्थ आपण कांद्यावर जर फवारणी जर केली सिलिकॉनची तर कांद्याची पात ही रब बनते व त्यामुळं रसशोषक किडींना आपण बऱ्यापैकी अटकाव करू शकतो. तर तिसरी गोष्ट सुपर स्प्रेडर. तर आमचं जे स्टिकर आहे ते पानाची वरची बाजू तर कव्हर करतच, पण त्याचबरोबर पानाची खालची बाजू जी आहे ती बाजू सुद्धा खूप फास्टपणे स्प्रेड करतं. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट शेतकऱ्याला मिळतात. हे तुमचं स्टिकर आहे. मी हो, बॅलन्स्टिक नावाने ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. साईजची रेट काय रेट आहे? तर साधारणपणे 1 लिटरसाठी 1400 रुपयापर्यंत त्याची किंमत आहे व त्याचा एका लिटरसाठी डोस 0.4 मिली त्याचा 1 लिटरसाठी डोस आहे. जे शेतू केंद्रामध्ये भेटतं का आपले? शेतू केंद्रामध्ये भेटन का? आणि आपण आपली KB बायो ऑर्गॅनिक्सने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डीलर्स नेमलेले असून डीलर्स सब डीलरच्या मार्फत आपल्याला ते अवेलेबल होऊ शकतं. तर तुम्ही म्हणताय तसं काम करतंय बुवा चांगल्या प्रकारे काम करते ते खूप शेतकरी. चांगल्या प्रकारे काम करतं. गेली 4 वर्ष मार्केटमध्ये बॅलन्स्टिक नावाने खूप मोठं मार्केट कॅप्चर केलेलं असून. आणि दुसरे कोणते प्रोडक्ट आहे आपले? तर आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहेत. तर आपलं ऑर्गॅनिक नावाचं जे प्रॉडक्ट आहे तर हे नीम ऑइल बेस्ड प्रॉडक्ट आहे. तर मार्केटमध्ये हे 5 प्रकारच्या PPM मध्ये अवेलेबल आहे. 300, 1500, 3000, 10,000 व 50,000 PPM मध्ये अवेलेबल आहे. काय करते? तर ते आपण रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण नीम ऑइल शेतकऱ्याला रिकमेंड करतो. ऑर्गॅनिक आहे का केमिकल? ऑर्गॅनिक नावाने नीम ऑइल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मग केमिकल आहे का ऑर्गॅनिक? हो, आणि सर्वात महत्त्वाचं नाही ऑर्गॅनिक आहे की केमिकल आहे? ऑर्गॅनिक आहे. आमचे सर्व जे प्रॉडक्ट आहे हे बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट असून कुठल्याही केमिकल्स त्याच्यामध्ये ऍडमिक्चर नाही. ऍडमिशन नाही. तर हे दुसरे टमाटे ते दिसत काय नेमकं फळ पिकाचं बी काही नियोजन आहे तुमचं? काय दुसरं पिकं बी पालेभाजी दिसत आहेत काय नियोजन? नाही आपण हे डेमो तयार केलेले डेमो तयार केलेले आहेत. म्हणजे सपोज ऊसाचं पीक असेल तर त्याच्यावर आपल्या प्रॉडक्टनी काय नेमके काय त्याचे रिझल्ट आले ते आपण त्या माध्यमातून दाखवलेले आहेत. धन्यवाद सर. थँक्यू. आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे सिजंटा 6802. ही कंपनीचे वाहन म्हणजे सिजंटाचं आहे आणि असे कंस त्याचे आहे. वाढलेली खूप आहे मित्रांनो, कणीस सुद्धा झाड आहे. आणि आपण इकडं NK 6802 ही पण एक आहे. बघू शकता मित्रांनो, 100 बडकर एक
टॉपची मक्का आहे. आपण माहिती घेऊ इथं ॲडव्हर्टाईज. ही थोडं बारीक आहे, परंतु दुसरं बघू आपण. का तुम्ही का या इकडे सावलीदार, आम्हाला माहिती द्या बरं. सीझन सॉरी भैया. हां नमस्कार. एक मिनटं ते मग हां सांगा. नमस्कार, मी बाबासाहेब पाटील. आज आपण बारामतीमध्ये एक नमस्कार. आज आपण बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कृषी प्रदर्शनासाठी सिजंटा इंडिया लिमिटेड ह्या कंपनीच्या मक्केच्या फील्ड क्रॉपच्या प्लॉटवर आज आलेलो आहे. तर सिजंटा कंपनीने इथं 6802 हा वाण डेव्हलप केलेला आहे. तर त्या वाहनाची खासियत काय नाही? तर ह्या वाहनाची खासियत आहे, तुम्ही उत्पन्नासाठी दाण्याचं उत्पन्न घेण्यासाठी 6802 हां 6802च आहे बघा. ह्याची खासियत आहे, तुम्ही जर मुरघासाठी जर घेत असेल चाऱ्यासाठी तर ह्याची हाईट बघा जवळजवळ 10.5-11 फुटापर्यंत गेलेली आहे. ह्याचं मीटर लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जवळजवळ 11-12 फुटापर्यंत ह्याची हाईट आहे. तर दुसरं म्हणजे याचं कणीस बघा, असं मोठं कणीस आहे. मोठं गणेश आहे. दुसरा विषय, ह्याचं ताट जाड आहे, बुंदा जाड आहे आणि मुळ्या खोलवर जाते, त्यामुळे ती लोजिंग होत नाही, पडत नाही, त्यामुळे तिथं तुमचं नुकसान होत नाही. पडत नाही का वाऱ्याने एवढी? नाही, त्याच्या मुळ्या बघा कशा खोलवर आहे त्या, त्यामुळं खासियतच आहे ती. ह्या व्हरायटीची खासियतच आहे की खोलवर मुळ्या गेल्यामुळे ती लॉजिंग होत नाही. म्हणजे रब्बीची कशी? ह्यो वाण दोन्ही सीझनला चालतो. तुम्ही खरीपला बी चालू शकता, रब्बीला बी चालू शकतो. एकरी ॲव्हरेज काय आहे? एकरी मुरघासासाठी तुम्ही 27 ते 30 टनापर्यंत एकरी मुरघास काढले. त्याचं आम्ही टेस्ट मुले लावलेत बघा. इथं व्हिडिओ त्यांचे बॅनर लावलेत, त्या शेतकऱ्यांनी काढलेले आहेत. आणि प्रत्येक कणसाचं काय? कणसाचं म्हणजे कणसाचं जर तुम्ही दाण्याचं जर उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला एकरामध्ये 40 ते 45 क्विंटल एकरी उत्पन्न देतं. कारण ह्याचं कणीस आहे का नाही, टोकापर्यंत भरलं जातं आणि एक समान आकाराची बघा. इथं प्रत्येक कणीस एक समान आकाराची कणस आहे ती, त्यामुळं उत्पन्न वाढलं जातं. तर याची बॅग ही कितीला भेटते, कशी काय? ही व्हरायटी 2180 रुपयाला एक पॅकेट आहे. 3.6 ग्रॅमचं, 3 किलो 600 ग्रॅमचं. तर ती एकरामध्ये तुम्हाला अर्धा एकरासाठी एक पॅकेट म्हणजे एकरी 2 पॅकेट लागतात. तर 4 किलोचं एक पॅकेट असतं. 3.600. 3.600 एक कुशाल. हां, ब्रँड आहे पण थोडं महाग असतं याचं. महागाईचं कारण उत्पन्न बी तसंच मिळते तुम्हाला. उत्पन्न तसं. आपले कोणते कोणते प्रोडक्ट असतात? आता आम्ही सिजंटा कंपनीच्या मकाचे वाण जर बघितलं तर NK 6802, NK 6540, NK 7328 आणि NK 6305 असे 4 वाण आहेत बघा. 4 वाण. हां, धन्यवाद. ओके, धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तुरीचं वाण आहे. तर किती दिवसाचं आहे, काय सगळ्या तुरी वाळलेला आहे. आपण संपूर्ण माहिती एका त्यांच्या घेणार आहोत. बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, कांद्याचा हंगाम म्हणजे आपल्याकडे प्रामुख्याने कांदा पिके घेतले जातं आणि कांद्याची तर दुसऱ्या देशातील तसं स्वदेशी वाणसुद्धा इथं लागवड केलेलं आहे कांद्याचे. तर आपण ह्या बायाकून पुरा ह्या कांद्याच्या जाती किंवा ह्या वाणाविषयी संपूर्ण माहिती घेणार. बाया तुझा परिचय सांगा आम्हाला. मी प्रथमेश महाजने, मी 3rd इयर ॲग्रिकल्चरला आहे, डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती इथे. तर आज आपण ही जी व्हरायटी बघतोय ही भीमाशक्ती म्हणून व्हरायटी आहे. तर हिच्यात आपलं रब्बी हंगामामध्ये आपण ही व्हरायटी घेतलेली. त्याच्यात आपण याची लागवड लेट सप्टेंबर स्टार्टिंग ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या दरम्यान आपण केलेली. त्याच्यात आपला हा जो कांदा आहे हा लागवडीनंतर आपला 3.5 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण तयार होतो. याचं आपण जर एकरी उत्पादन म्हटलं तर ते आपल्याला 15 ते 12 असं टन काही पर एकर घेतं याचं उत्पादन. 150 ते असं काय का? हो, 100 ते 150 टन. 15 ते 12. 15 ते 12 टन. हो, टन. कांद्याचं वजन साधारण किती ग्रॅमपर्यंत? एक कांदा आपला तरी अंदाजे 150-200 ग्रॅमपर्यंत येतो. 50-55 नेहमी. पलीकडचं सांगा. हे बघ, दुसरं कोण? पंजाब हरियाणा हा बाय सांग माहिती. तिकडे ती रेड कोच व्हरायटी. संभाजीनगर. एक मिनिट मी बोलते पुढे. हां, काय म्हटले? ते पत्ते ही आपली एक रेड कोच म्हणून व्हरायटी आहे. F1 हायब्रिड आहे ही. लाल कांदा घेऊ. नाही, हा पण उन्हाळीचाच आहे. ही आपली नेदरलँडहून आणलेलं बी आहे. नीदरलँड. हो,
हे फॉरेनचं बी हा. आहे. याच्यात आपल्याला उत्पादन खूप भेटतं. हे 25 ते 50 टन पर एकर आपण उत्पादन लावू शकतो. एवढं हो, लागवड आपण कशी? याच्यात AI टेक्नॉलॉजीचा पण वापर केलेला आहे आणि आपल्या मॅनेजमेंटनुसार आपल्याला ते उत्पादन तेवढं भेटू शकतं. मग याचं बियाणं कुठं भेटेन आम्हाला? याचं आपलं इकडे एक केंद्र आहे, तिथे तुम्हाला नंबर आणि ते भेटून जाईल. त्याच्यात तुम्हाला आणि समजेल. दुसरी गोष्ट मला अशी विचारायची, तुम्ही म्हणजे कांद्याच्या कडे मका लावली त्याचा काही फायदा वगैरे? ते आपण ट्रॅप क्रॉप म्हणून लावलेलं आहे. त्याच्यामुळे जे कीड आणि ते असतील ते मक्यावर येतात. लाईक कांदा आपण त्याच्यापासून वाचून राहतो. शेतकऱ्यांनी असं लावायला पाहिजे का कांदे लावायचे? प्रत्येक शेतकऱ्याने असं लावायला पाहिजे का? लावलंच पाहिजे. याच्याने आपलं पेस्टिसाइड्स म्हणा, इन्सेक्टिसाइड म्हणा, त्याच्याने आपला त्याचा खर्च कमी होऊन जातो आणि आपल्याला बिना केमिकलचे छान लाईक चांगलं होतं. टिकवण क्षमता कशी त्या कांद्याची आणि या टिकवण क्षमता दोघांची 5 ते 6 महिन्यापर्यंत आहे. त्याच्यात पण आपली चाळीनुसार किंवा तुम्ही ज्या हिशोबाने आपण मॅनेजमेंट करतो त्याच्या हिशोबाने थोडं कमी जातो. नुसतं 5 ते 7 ठिबकवर केलं महिने पाहिजे का वाफ्यात पण चालतो? हे कशावरही लावू शकतो, वाफ्यातही लावू शकतो. किती पाण्यामध्ये जपता समजा येते? हे आता पाण्यासाठी आपण काय केलं आहे, AI टेक्नॉलॉजीचा वापर आहे. त्याच्यात आपल्याला डायरेक्ट मुळाजवळ किती मॉइश्चर आहे त्या हिशोबाने आपण त्याला पाणी ते देतो. आपल्याला लई सिग्नल येतात की मॉइश्चर किती आहे, लाईक खूप कमी होत असेल तर आपण पाणी त्याला देऊ शकतो. मॉइश्चर तुम्ही चेक कसे करता नेमकं? AI टेक्नॉलॉजी तिथे आपण एक इन्स्ट्रुमेंट लावलेलं आहे. सेन्सर आहे का? हां, मॉइश्चर सेन्सर आहे. त्या हिशोबाने आपण डायरेक्ट मातीत लावू शकतो. त्या हिशोबाने तुम्ही चेक करता. हो. जो कलर जास्त आहे मग आम्हाला शेतकऱ्यांना बीज पाहिजे समजा याचं. बी पाहिजे असेल तर आपल्या इथे केंद्र आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ते नंबर ते देतील, त्याच्यावर कॉन्टॅक्ट. हे तुमचा डेमो आहे. हो, हा डेमो प्लॉट आहे. अजून दुसरे कोणते जात? अजून एक मालबॅग म्हणून जाते तिकडच्या कोणत्या side ला. देशातली? हो, तिथे कोणत्या देशातली? ती पण नेदरलँडची. नेदरलँड नेदरलँड. बी आणलेलं आहे. उन्हाळीचे प्रामुख्याने उन्हाळीत गेले. हो, उन्हाळीत घेतलेले. हे 2 व्हरायटी आहे का, या तुम्ही रब्बीमध्ये पण घेऊ शकता, खरीपमध्ये पण घेऊ शकता. हे बघा, हे ते मॉइश्चरचं रब्बी खरीपमध्ये पण घ्यायला चालतं? हां, दुई हंगामामध्ये चालतो. हो, दोन्ही आहे. पण शक्यतो आपल्या हिशोबाने आपण रब्बीमध्ये घेतले. जास्त लाल आहे, गर्द लाल आहे. हो, गर्दला. याची कोणती जाती? ही पहा, ही मालबॅग म्हणून व्हरायटी इकडची. ही अलग आहे. याच्यावर तर ही अलग आहे जरा. मालबॅग आहे. हो, मालबॅग. मित्रांनो, हे कांदे जर जास्त मोठे दिसतात इकडच्या साईज पडतात. ही कोणती नेमकं? ही मालबॅग हायब्रिड म्हणून मालबॅग. हो, हिचं कसं उत्पन्न कसं काय? हिचं पण तसंच 25 ते 50 टन पर्यंत पर एकर आपण उत्पादन घेऊ शकतो. ही अति लवकर व्हरायटी. म्हणजे लवकर. ही तुम्ही किती महिन्यामध्ये? पेरणीनंतर म्हणजे डायरेक्ट बी पेरल्यानंतर तुमचं 2.5 ते 3 महिन्यात कांदा तयार होतो. 2.5 ते 3 महिन्यात येऊन हो, जातं. अति लवकर व्हरायटी. बघू शकता मित्रांनो, 2.5 ते 3 महिन्यातच कांदा येणारी ही जात आहे. नेदरलँडची का? हो, नेदरलँड. नेदरलँडची. डाउनी मिल्ड्यूला, बुरशी त्यांच्या रेजिस्टन्स येते. संपूर्ण दिलेलं आहे याच्यात माहिती. उत्पन्न 25 ते 50 टन एकरी एवढं दिलेलं आहे. ओके, एवढेच आहे ना? हो, एवढं. आणि शेतकरी मित्रांनो, शक्यतो तुम्ही कांदे लावल्याच्या नंतर मका ही लावायचा प्रयत्न करा. मका आपण लावेल आहे का जेव्हा लागवड करेल तेव्हाची? नाही, हे आपण कांद्यानंतर लावले सगळे. कांदा नंतर लावेल. हो. तर मित्रांनो, हे मका लावायचं कारण हेच आहे की जे रोग आहे, बुरशी आपलं जो रोग आहे तीच म्हणा काही मकर जाऊन बसतो कारण हेच. ओके, धन्यवाद भाई. धन्यवाद.